हां, नमस्कार. घाटकोपरहून शरद कटारे बोलतो आहे. हां, प्रश्न असा आहे, की गेल्या 1 ते 2 महिन्यामधलं थैमान आहे. अगदी अहमदाबादला विमान पाडण्यापासून गणरायाचं बचाव पाऊल इथे होतं बघा, या ठिकाणी. लालबागच्या राजाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्याला पण तारता नाही आलं, बरोबर. म्हणजे आकडा क्रमांक 1, अहमदाबादचं विमान पाडल्यापासून त्याच्यानंतर आकडा क्रमांक 2, डायरेक्ट बॉम्बस्फोट झालेला आहे 7 ते 8 तारखेला आणि परत एक झाला आहे. त्या नवग्राममध्ये झाला आहे, बरोबर. हे आकडा क्रमांक 2 आणि त्याच्यानंतर आता आज डायरेक्ट मोदी साहेबांचं नाव घेतलं गेलं आहे. आपल्याला काय माहिती नाही त्यातलं. ढोबळा थाळीप्रमाणे आपण त्याचं संशोधन करू बारकाईने. आणि आपलं घवघवतं भारताचं यश, शिवाय आपण विश्वगुरू आहे. तर बघा, इथे संन्यासी गणपती आहे घरात. घरोघरी संन्यासी गणपती आहेत आपल्या घरामध्ये. मग आणि हे असे बघा, अदृश्य देवता आहेत आपल्या घरामध्ये, सगळ्या कार्यरत आहेत या सगळ्या देवता. पण हे सगळं राज्य प्राप्त करण्यासाठी बसवलेले गणपती आहेत रामभाऊ. मग महाराष्ट्राचं तर मिळालं आपल्याला, शिवरायांची कृपा झाली असं समजा. आणि हीच तलवार आपण आता अतिशय मॉडर्न करू रामभाऊ, बरोबर. ही जी तलवार आहे ना, हिला आपण अतिशय मॉडर्न करू, कारण की शिवरायांचं अति मॉडर्न जग आपल्याला प्राप्त झालेलं आहे जंगलामध्ये. काही वैशिष्ट्य साधनांमुळे प्राप्त झाले ते आपल्याला. पण मनुष्य प्राणी कसा आहे, तो आपल्याला मायेची पांखरं घालत असतो सारखी. मायेमध्ये तो आपल्याला खेचत असतो मनुष्य प्राणी. त्यामुळे ते दैदिप्यमान जे जग आहे संशोधनाचं आणि अत्याधुनिक मानवतेचं जे जग आहे, त्याचा आपल्याला उलगडा करायचा आहे थोड्या दिवसामध्ये, बरोबर. आणि मोबाईल वगैरे हे सगळं फेल वस्तू आहेत रामभाऊ. फेसबुक, मोबाईल, गुगल, ह्या सगळ्या फक्त मनुष्य तंत्रज्ञानाच्या गोष्टी आहेत. परेच्या पलीकडे जे विज्ञान आहे, म्हणजे युद्धसामुग्रीचं जे विज्ञान आहे, ते शिवाजी महाराजांच्या तलवारीपर्यंतच आहे. कारण की आई स्वतः जर आपल्याला तलवार देत आहे, बरोबर, तर त्या तलवारीने आपण राक्षस छेदलेले आहेत पहिले, बरोबर. आपण राक्षस छेदण्यामध्ये मागे पुढे बघितलं का, आपला जीवसुद्धा गमावलेला आहे तिथे त्या ठिकाणी. मग बांगलादेशची जी परिस्थिती आहे, तर बांगलादेश आपलाच आहे. तो काय आपण त्यांना दान केलेलं आहे का? पाकिस्तान आपण त्यांना दान केलं आहे का? आपल्याच भारताची 3 तुकडे करून आपल्यालाच उलटी शाळा शिकवत आहेत ते लोक, बरोबर. मग जरी पैसे आपण उसने घेतले असतील कोणाचे किंवा नाही घेतले असतील, बरोबर, तर आता भारतातील प्रत्येक नागरिकांना तुम्ही जागा करा. मी तर उद्योग शैली देत आहे प्रत्येकाला, त्यांना प्रचंड जाग आणण्याचा प्रयत्न करत आहे मी. आणि रामदास स्वामींच्या कृपेने परत एकदा महाराष्ट्र आपण झुंजार करू. म्हणजे शिवजन्माची वाट तर आपण बघूच. ते आता येत्या काळामध्ये देव कुठला ना कुठला अवतार घेणारच, बरोबर. पण आपल्या भारताला दडपून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. आपल्या भारतातल्या नेत्यांनासुद्धा दडपून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. आणि आपल्यातलीच माणसं दुश्मनी करत आहेत, बरोबर. मग याच्यावर उपाययोजना अशी आहे की पोलिसांमध्ये प्रखर यंत्रणा चालू करायच्या आणि जे योगी साहेबांनी जे पाऊल उचलले ना, तेच कंटिन्यू करायचं आपल्याला. म्हणजे आपण बंधुत्व जे म्हणतो, ते आपल्याला आणावंच लागलं विश्वामध्ये. नाहीतर हे लोक काय करणार, ते अणुबॉम्बचा प्रयोग करणार, ब्रह्मास्त्राचा उपयोग करणार, बरोबर. आता पुतीन साहेबसुद्धा काल बोललेत, ते ऑनलाईन बोललेत ते, की हे लोक मूर्ख डुक्कर आहेत हे लोक. आणि ह्या डुकरांना आखली नाही, त्याच्यामुळे ते छोट्या छोट्या देशांवर आक्रमण करून त्यांना बंदी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, बरोबर. तर हे सगळे आपल्यासारख्या छोट्या देशाला ललकारण्याचं काम चालू आहे. तर नागरिकांना स्पोर्ट्स तर द्यायचेच आहेत, पण त्यांना अति आमूलाग्र शिक्षण द्यायचं आपल्याला. की ते शिक्षण कसं असेल, की नक्कीच इतर देशांपेक्षा परफेक्ट शिक्षण असेल. ते युद्धसामुग्रीचं आपल्याला तो युद्ध करायचं नाही, पण त्यांनी युद्ध ते लोक छेडणारच आहे कधी ना कधी, बरोबर. आणि 26-27लाच त्याची घोषणा झालेली आहे जवळजवळ. का की ते चॅलेंज करतात, बार माणसांना त्रास देतात, छोट्या देशांना त्रास देतात. आणि पुतीनचं पाऊल हे आपल्या देशामध्ये अतिशय आदरणीय पाऊल आहे ते. कारण की मागे 2ऱ्या-3ऱ्या महायुद्धात आपल्याला त्याचा अनुभव पण आलेला आहे, की लाल माकडाला जास्त राग येतो आहे
आणि त्या लाल माकडाचा रागाचा कंट्रोल होत नाही आता. बरोबर. आणि मग ते छेडछाड तर होणारच आहे कधी ना कधी. कारण की अतिरेकी कारवाई एकदा झाली तर माणसं शांत बसतात थोडे दिवस. बरोबर. पण देशातील एका प्रमुख व्यक्तीला अशा प्रकारे त्याच्यावर आरोप करणे किंवा त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळाढवळ करणे, हे आंबेडकरांच्या कायद्यामध्ये सुद्धा नाही आहे. बरोबर. आता आपण जागतिक युनिसेफमध्ये किंवा विश्व न्यायालयामध्ये, परमेश्वराच्या न्यायालयात जर त्यांच्यावर खटला टाकला आपण, तर आजच्या तारखेला धुतल्या तांदळासारखं कोणच नाही आहे. कोणाचं चरित्र आहे धुतल्या तांदळासारखं? स्वच्छ मनाचं कोणच नाही रामभाऊ. बरोबर. कलियुग आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यात ते बऱ्याच अशा प्रसार यंत्रणा आहेत आपल्या देशामध्ये, की ते विरुद्ध गोष्टी बोलत असतात. चुकीच्या आणि विरोधी गोष्ट बोलत असतात. चुकीच्या आणि विरोधी वागणूक आहे त्या लोकांची. बरोबर. आणि योगी साहेबांनी जे पण पाऊल उचलले तेच पाऊल सगळ्या भारतामध्ये उचला आता. कारण की जोपर्यंत आपण त्या अन्यायाला सहन करत चाललो आहे ना, तो पण आपल्या देशातला कुटुंब प्रमुख, आपल्या देशाचा प्रमुख हा सुखी नाही आहे आता. मग जनता कशी काय सुखी राहील? आणि हे सगळं मलासुद्धा करण्याची इच्छा आहे. पण होतं कसं रामभाऊ, आपल्याला ह्या घरातल्या जबाबदाऱ्या अशा आहेत ना, कुणी आपल्याला साथ देत नाही आहे. बरोबर. आणि नुसते व्हिडिओ आणि मोबाईलवरती जेवण पाठवून त्याने काय पोट भरते का माणसाचं? म्हणून बघा, आता माझी जी काही मजबुरी मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर. आणि जर कर्तव्य पथावर चालत असताना अशा अडचणी जर आपल्याला आलेल्या आहेत, तर कर्मा पिक्चरसारखी ही स्टोरी झालेली आहे आता सध्या. कर्मा पिक्चरमध्ये त्या अनुपम खेरने त्या डॉक्टर डँगच्या रूपामध्ये त्या हिरोला एकदम नाकामी केलं होतं. त्या हिरोला, कुमार नावाचा हिरो होता माहिती ना. आणि तेच शोले पिक्चरमध्ये पण तसंच झालं होतं. बरोबर. तर आपल्या घरोघरी आता आपल्याला काय करावं लागेल, पिक्चरच्या स्टोऱ्या बनवाव्या लागतील. आणि घरोघरी अशी तरुण माणसं तयार करून, खोकार मुलं, 1-2 मुलगा खोकार आणि 1-2 मुलगा असा साधा सिंपल, अशी जर प्रवृत्ती जर आपण भारतामध्ये केली, तर आपल्या हिंदू लोकांना कोणी त्रासच देणार नाही पुऱ्या जगामध्ये. बरोबर. आपण गपचूप अन्याय सहन करतो, त्याच्यामुळे हे लोक काय करतात, आपल्या कुटुंब प्रमुखावरती पण आरोप टाकतात. आणि ह्या सगळ्या यंत्रणा देशामध्ये चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. आपले दुश्मन आहेत, आपलेच कायर आहे. त्याच्यामुळे ह्या घटना घडत आहेत आपल्या, म्हणजे विश्वपटलावरती घडत आहे घटना. बरोबर. कुठला एखादा मनुष्य वैयक्तिकरित्या अनेक देशांचं त्यांना विश्वगुरू हे पद धारण करतो, ही काय वाईट गोष्ट नाही आहे. आणि याच्यात अडाणी आणि सुशिक्षितचा काय प्रश्नच नाही ना. अडाणी आणि सुशिक्षितचा काय प्रश्न याच्यामध्ये? जो माणूस आपल्या कुटुंबाचा त्याग करून पूर्ण वेळ जर देशासाठी देत आहे, तर ब्रह्मकमळामध्ये माणसाकडून चुका होतातच. आणि त्या चुका अक्षम्य आहेत असं कुठल्याही न्यायालयात नाही. परमेश्वराच्या दरबारात ह्या चुका सहज माफ केल्या जाण्यासारख्या आहेत. बरोबर. आता मी इथे एकटे जीवन जगतो आहे, तर माझ्या जीवाला माहिती आहे की मनुष्याचा संयम कसा काय कंट्रोल करायचा. बरोबर. आणि कुणी आदरणीय विभूती असतील आणि त्यांच्या खाण्यामध्ये पिण्यामध्ये गडबड झाली, त्यांच्या आईचा आत्ताच मृत्यू झालेला आहे, मग एकटा मनुष्य आहे, त्याला एकटेपणाचा त्रास होतोच. बरोबर. मग त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये त्याचे फोटो काढा, मग त्याला ब्लॅकमेल करा, मग त्याला ह्या बेटावर ना त्या बेटावर न्या, हे असे प्रकार तुम्ही घडवता कशाला? कुणी असेल XYZ व्यक्ती. बरोबर. तर हे जे प्रकार जे लोक घडवत आहेत, परदेशातले लोक, त्या परदेशी लोकांना त्यांच्यावरती मोठा खटला टाका तुम्ही. कारण की माणसाच्या पर्सनल जीवनामध्ये इंटरफेअर कोणी करू शकत नाही. कारण की तो समाजाची सेवा करतो आहे, तो देशाची सेवा करतो आहे. आणि ते देशाची सेवा करत असताना त्याला ब्लॅकमेल करायचं, हे सगळं चुकीचं आहे. आणि मलासुद्धा एक फोन आला होता रामभाऊ, तुम्हाला मी आता सगळ्या माहिती देत जाईल दररोज. कारण की मला जे लोक ब्लॅकमेल करत होते ना, ते हेच लोक होते. ते मला धमकी देत होते. पण त्या माणसाला मी सांगितलं, माझा भाऊ इतका डेंजर आहे की तू तुझं कामच सोडून आणि मुंबई सोडून पळून जाशील मग. तर त्या माणसाने मला परत कधी फोनच नाही केला, घाबरला तो मला. म्हणजे तो मनुष्य मला ब्लॅकमेल करत होता की तू हे जे लेखन करतो ना, हे बंद कर, तुला असं लिहिण्याचा काय अधिकार नाही.
तर मी म्हटलो आमच्या आंबेडकर बाबांना कोणी मनाई केली? आमच्या ज्योतिबाचा फेटा हा मोठा होत चालला आहे. आमच्या मुलींची इज्जत लुटली जात आहे. आम्ही किती दिवस सहन करणार? आमच्या स्त्रिया सुरक्षित नाही आहे. म्हणजे किरीट सोमय्यांच्या भाषेत बोलायचं तर लव जिहाद हे सगळीकडे चालू आहे. आपल्या देशातील हिंदू धर्माला घेरलेलं आहे लोकांनी. आणि हे जर आता असं होत असेल ना, तर भवानी तलवार आपल्या हाती घेण्याची वेळ आलेली आहे. त्या मध्य प्रदेशच्या CMने आणि बऱ्याचशा CMने काय केलं, तलवारी मुलींच्या हातात दिल्यात. राजस्थानमध्ये अशी एक लग्नप्रथा निघाली की त्यांनी लग्नामध्ये तलवारीच भेट दिल्यात नातेवाईकांना. कारण की आपण जर सुरक्षित नाही आहे, आपल्या महिला किंवा मुली सुरक्षित नाही आहे, तर आपल्याला जगून काय फायदा आहे पुरुषार्थात? पुरुषार्थाला कलंक आहे मग. आणि आपली शिवाजी महाराजांची माती असल्यामुळे रामभाऊ हे कसे आपल्या देशाची अवहेलना आपल्याला सहन होत नाही आहे, बरोबर. मग तिकडे बघा माझ्या किचनमध्ये तर जवळजवळ बघा सुभाषचंद्र बोस आलेले आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आलेले आहेत. नंतर मोठे मोठे जे कार्यकर्ते आहेत ना, म्हणजे सुखदेव आहेत किंवा राजगुरू आहेत किंवा भगतसिंग आहे, असे मोठे मोठे कार्यकर्ते जे आपल्या किचनमध्ये जेवायला येतात. म्हणजे आपल्या देशाच्या हुतात्म्याला, आपल्या रक्ताच्या बलिदानाला कोणीतरी चॅलेंज करत आहे. आणि त्याच्यावरती उपाय मी तुम्हाला मागे पण 1-2 व्हिडिओ पाहिला. तुम्ही बारकाईने बघत नाही राजकारणी लोक, तुमच्याकडे वेळ नसतो. हे तुम्ही सोडून द्या. आता देशातल्या छोट्या माणसाची तुम्ही सेवा करताय, बरोबर आहे. हे आपल्या राम कदम भाऊच्या वार्डामध्ये चांगली गोष्ट आहे. पण स्वतः CM साहेबांनी, स्वतः PM साहेबांनी किंवा स्वतः राष्ट्रपतींनी सामान्य जनतेच्या मनात काय आहे त्याचा अभ्यास करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. कारण की दुश्मनाला कसे मग एक त्याला फाड सापडते. आपल्या देशातल्या वाईट माणसांमुळे ही फाड सापडते. आणि तो दुश्मन काय करतो, आपल्या देशाचे तुकडे पाडत चालला आहे. ओके. आणि हे काय मी तुम्हाला भाषण किंवा रेशन असं काय देत नाही आहे. हे माझं शिवरायांचं अतिशय जहाल मावळ्याचं बोलणं आहे. हा राजदरबार मी भरवलेला आहे गणपती बाप्पाचा. तर ह्या गणपती बाप्पाचे पण सिग्नल आपल्याकडे अतिशय डेंजर सिग्नल आले. गणपती बाप्पाचे असे डेंजर सिग्नल आलेत ना, तर ते रामकृष्ण आणि लक्ष्मण ह्या देवतेच्या समोर मला काही गोष्टी एवढ्या महिन्याभरात दिसलेल्या आहेत, बरोबर. आणि आईसाहेब जे बोलते ते तर जगाच्या वेगळंच आहे. काल मला आईसाहेब माझ्याशी बोलत होती. मग आईसाहेबांनी असं डेंजर रूप धरलेलं आहे ना आता सध्या, तर ते 8 का 10 वर्षापूर्वी तिने मला असं एक रूप दाखवलं होतं की ती स्वतः काळ पक्षिणी बनून काहीतरी चुकीचं काम करत होती आईसाहेब. आणि त्याच्यानंतर कोरोना आला, बरोबर. आणि आईसाहेबांचं रूप म्हणजे ह्या मुली आणि महिला आहेत आपल्या, म्हणजे त्या महिला आणि मुली म्हणजे आपला परमेश्वर आहे तो साक्षात. त्या परमेश्वराला कोणीतरी अशी अवहेलना करत आहे. नंतर त्याच्या आबरूचे धिंडे उडवत आहेत लोक, त्यांना लॉजवरती विकून खात आहे. हे काय प्रकार आहेत? हे शिवाजी महाराजांच्या काळात अशा तर दुर्घटना मी अभ्यासलेल्या नाहीत. पण स्त्री कमजोर आहे म्हणून तिला कसंही तुम्ही तिचा कसाही वापर कराल काय, बरोबर. आणि हे आता थोडक्यात आटपतो मी आता, कारण की जास्त मोठा व्हिडिओ बनवून काय मी गावाला चाललो आहे. जर तुम्ही मला व्हिडिओवरती कॉल केले तर माझा मोबाईल स्विच ऑफ असणार आहे. मी चाललो आता बजरंगबलीला भेटायला, बरोबर. कारण की 4 महिने मी ह्या घरात यासाठी होतो की काळचक्र मला वेगळंच स्वप्न पाडत होतं आणि ते काळचक्र मला वेगळ्याच गोष्टी दाखवत होतं. म्हणून मी त्या भीतीपोटी या घरात झोपलेलो आहे की बाबा माझ्या घरातल्या एका माणसाच्या केसालाही धक्का लागू नये, अशी माझी भक्ती आहे. आणि ती भावा बहिणीविषयी भक्ती आहे माझी. कारण की भाऊ बहिणीवरती जर आईसारखं प्रेम येत आहे म्हणजे नक्कीच कुठेतरी आपल्याला आईसाहेबांची कृपा जास्त आहे आपल्या शरीरामध्ये. आणि याच्यामध्ये कुठल्याही मानसिक विकृती नाही आपली. तुम्ही अगदी उत्कृष्ट मनोवैज्ञानिक पद्धतीने जर याचा अभ्यास केला तर हा व्हिडिओ जवळजवळ तुळजाभवानी आणि शिवरायांना जोडत आहे. त्याच्यात रामदास प्रभूंचंही नाव घेतो मी. जे रामदास स्वामी जे प्रभू होते ते अक्षरशः जाज्वल्य रूप होतं साधूचं. तशा एका साधूची पण गरज आहे आपल्याला, बरोबर. आणि तसे शिवराय महाराजांची गरज आहे आपल्याला, महाराष्ट्राला तरी आहे, बरोबर. का मी अनेक देशाचं पाणी पिलो आहे, अनेक राज्यात गेलो आहे मी, पण महाराष्ट्रासारखी शूर संपदा कुठेच सापडली नाही मला. आणि मी आता खंडोबाकडे पण चाललो आहे. तलवार देतील ते आपल्याला, काय वरदान देतील सांगता येत नाही. पण एक अजरामर काळा झेंडा त्यांनी मला दिलेला आहे
की तो काळा झेंडा म्हणजे काळाचा झेंडा दिलेला आहे त्यांनी मला. तर तो काळाचा झेंडा म्हणजे काय, तर हे कलियुगातले असे नराधम ऐकत नाही आहे किंवा हे चुकीच्या पद्धतीने लोक चाललेत समाजामध्ये, त्याच्यावरती तो उपाययोजना असणार आहे. ओके. आता माझ्या घरामध्ये कसं आहे, लाईट थोडीशी कमी जास्त असते. अतिशय दैदिप्यमान आणि करोडो सूर्यांचा प्रकाश आपल्याकडे नाही राहिला, कारण की आपण पूर्वजांच्या आणि स्वतःच्या जीवनाची घडी बसवण्यासाठी बजरंगबलीची अख्खीची अख्खी विद्या आपण या घरात वापरली. प्रभू रामचंद्रांची संपूर्ण विद्या या घरात आपण वापरली. तर आता मी तुमच्याशी बोलत असताना हे बजरंगबली ऐकत आहे. म्हणजे जो बजरंगबली आपण लहानपणी पाहिला होता ना रामभाऊ, खूप मोठा बजरंगबली, खूप मोठा बजरंगबली, तो बजरंगबली आपल्याला साथ द्यायला तयार आहे. बरं. आणि हिंदू म्हणजे फक्त हिंदू जाती जमाती नाही आहे, हिंदू म्हणजे सगळेच लोक आहे. आपण भारताचा प्रत्येक नागरिक हा हिंदूच आहे का तो हिंदुस्थानमध्ये राहते. बरोबर. मारून मुटकीन कुणीतरी आपल्या जाती बदली केल्यात, कुणी धर्म बदली केलेत, हे चुकीचं आहे सगळं. हे आंबेडकर बाबांना सुद्धा आवडत नाही गोष्टी. आंबेडकर बाबा 2 वेळा किचनमध्ये आले, 2 वेळा हसत हसत जेवले ते आपल्याकडे. म्हणजे काहीतरी चुकतं आहे आपलं, आपण त्यांच्याकडे माफी मागायला पाहिजे. आणि दुसरी बाजू ते ज्योतिबांचा फेटा मोठा व्हायचा म्हणजे तेच का बाईची इज्जत लुटली जात आहे. सावित्री आणि ज्योतिबा म्हणजे परमेश्वराचा अवतार आहे. म्हणजे महापुरुषांच्या विद्येने जायच्या पलीकडे आपण भोलेनाथांच्या विद्येने जर चालत राहिलं तर अनेक महापुरुष आपल्या भारतात जन्म घेतील आणि आपल्या देशाची प्रगती होईल. तर आपल्याला प्रगती पण एवढी जास्त नको आहे. आपल्याला आपली रोजीरोटी चालून माणसांना उद्योग भरारी देऊन त्यांना स्वतःचे उद्योग टाकून आपल्याला त्या चायनाशी पण काय घेणं देणं नाही ना, आपल्याला फ्रेंचशी काय घेणं देणं नाही, त्या अमेरिकेशी काय, ते आपले शेजारी आहेत, आपले भाऊबंद आहेत. ते त्यांनी एवढी मोठी उडी मारली, मग आपण कशाला उडी मारायची, काय गरज नाही आपल्याला. आपला देश विकसित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला, तर त्या नागरिकांच्या रोमारोमामध्ये आपल्याला त्यांना जे भोलेनाथाचं टॉनिक आहे ते द्यायचं आहे. आणि त्याच्या जोडीला हे दुसरं तुळजाभवानीचं टॉनिक. आणि आईसाहेब ज्या दिवशी मी म्हणजे आपले जे मोठे आईसाहेब आहेत त्यांचं मी जेव्हा नाव आणि ते मोबाईलमध्ये टाकलं, त्या दिवस तुळजाभवानी माझ्या घरात येऊन बसलेली. म्हणजे महाराष्ट्रातील ही शूरवीरांची परंपरा आहे, त्याच्याद्वारे विश्वाचं राखण करणं हे प्रत्येक मावळ्याचं काम आहे आजपासून. आणि मी तर सांगतो, माझ्या देशातील सगळे नागरिक सुरक्षित पाहिजेत मला. म्हणजे फक्त पंतप्रधान, फक्त राष्ट्रपती नाही, तर देशातील सामान्य मनुष्यसुद्धा सुरक्षित पाहिजे. मग त्या प्रत्येक माणसाला तुम्ही लहानपणीच पोलिसाचं शिक्षण देऊन टाका, त्याला लहानपणी तितका डेंजर स्पोर्ट्समॅन बनवा ना की तो सगळ्या शर्यतीमध्ये जिंकला पाहिजे तो मनुष्य. बरोबर. म्हणजे आता माझं जे बोलणं जे बजरंगबली ऐकतात तर ते भोलेनाथही ऐकत आहेत. बरोबर. तर असे छोटे छोटे चमत्कार आपल्या घरात घडत आहे आणि ते सगळं अक्कलकोट स्वामी करत आहे, आपण स्वतः काही करू शकत नाही. ओके. मी आता खंडोबाकडे चाललो आहे, तेव्हा मला जास्त बोलण्याची सत्ता नाही. काल मी आईसाहेबांची जास्त शक्ती आली त्याच्या साह्याने बोलत आहे. म्हणजे पूर्वी आपण ज्यावेळेस BJPला यशस्वी बनत होतो ना, त्यावेळेस तिथे टोमणेवाले तिथे टोमणे मारत होते त्या विधानभवनमध्ये की बोलविता धनी कोण आहे, तर बोलविता धनी हा परमेश्वर आहे साक्षात. आपण ह्या वाणीने काय बोलू शकतो, काय बोलण्याची सत्ता नाही आपल्याला. बरोबर. आणि हे सगळं आईसाहेबांच्या इच्छेने होत आहे. त्यामुळे जगदंब जगदंब बोलून मी हा व्हिडिओ थांबवतो, कारण की आज शिवरायांची गरज आहे आपल्या देशाला. बरोबर. कुणीतरी अतिशय दयाळू मायाळू प्रयत्न केला आहे देशाला सुधारण्याचा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण अतिशय दयाळू मायाळूपणाने ते लोक ऐकत नाहीत ना. बरोबर. हे काँग्रेस कुठे आपल्याला खड्ड्यात नेऊन सोडत आहे. आणि जर आपल्या घरातली चुकली आहे ना रामभाऊ, घरातली चुकली जर समजा आपण बाहेर कुणाला सांगितली, आता जपानला सांगितली, जर्मनीला सांगितली, रशियाला सांगितली आणि जळकुट्या राष्ट्राला सांगितली, तर ते काय करतात, आपण तिथून परत आलो ना, आपला मेन नेता हा त्यांचा विरोधी पक्षवाला तिथे कधीतरी पोचतो किंवा यांचे सॅटेलाईटवरून फोन चालतात. आणि त्याच्याद्वारे काय होतं की तो जो मनुष्य असतो ना ज्याला आपण चुगली करतो, तो मग नारद मुनी बनून आपल्या देशात आग लावून देतो. मग तो आगीचा फडका म्हणजे हे बॉम्ब सोडवतात. बरोबर. ह्या दुर्घटना आहे सगळ्या. बाकी मी कुणाच्या जवानीविषयी किंवा कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये मी इंटरफेअर करू शकत नाही, का ही जवानी सगळ्यांनाच असते.
बरोबर. आणि हे पूर्वापार चालत आलेलं आहे. इंद्रदेवांच्या सभेमध्ये बघा घडलेलं आहे हे सगळं. बरोबर. ह्याच्यामुळे तो माणूस एकदम अतिशय चुकीचा आहे, हे सगळं चुकीचं आहे. ज्याला त्याला आपलं स्वातंत्र्य आहे, त्याला मान मर्यादा आहे प्रत्येक माणसाला. त्याला जगण्याचं स्वातंत्र्य आहे, आचरण स्वातंत्र्य आहे. बरोबर. आणि त्या माणसाला ते स्वच्छंदपणे जगू द्या. त्याच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही त्याला इंटरफेअर करताय, आणखी त्याचे फोटो काढताय आणि त्याला ब्लॅकमेल करताय, हे कुठला धंदा आहे तुमचा? हे चोरी आहे ही सरळ सरळ. बरोबर. तर आंबेडकरांच्या न्यायालयात ह्या गोष्टी पटत नाहीत मला. आणि सगळे आता मला तर वाटते सगळे जवळजवळ सगळेच CM सगळेच PM हे मला वाटतं कायदेतज्ञ असतीलच ते लोक. कारण की मी संविधान सभेमध्ये त्या संसद भवनमध्ये विधान भवनमध्ये मी जास्त लक्ष देत नाही आता. बरोबर. तर मी तुम्हाला हा व्हिडिओ जास्त न मोठा करता 21 तारखेचा 21 मिनिटाचाच व्हिडिओ पाठवत आहे. कारण की मला यायला मी लवकरच येण्याचा प्रयत्न करत आहे मुंबईमध्ये. बरोबर. आता मी जंगलात नाही, घाटकोपरच्या घरात आहे. बरोबर. तर फक्त घाटकोपरला प्रकाश नाही पाडायचा आहे रामभाऊ. अख्ख्या जगामध्ये आपल्याला शिवाजी महाराज आणि आई भवानीचा प्रकाश आपल्याला हवा आहे. शुद्ध चरित्रमान जगायचं आहे सगळ्यांना. पैशापोटी कुणाकडे भीक मागायची नाही. कुठल्या देशासमोर झुकायचं नाही आपल्याला पैशासाठी. पैसा मेहनतीने तयार करायचा आपण. काबाड कष्ट करा, पैसा तयार करा, स्त्रिया पुरुष सारखेच राहा आणि देश घडवा. आळस नावाची गोष्ट कुणालाच माहिती नाही पाहिजे आजपासून. त्या आळसामुळे हे लोक जे कर्मदरिद्री लोक आहेत ते आपल्या देशाचा फायदा उचलत आहे. म्हणजे भारत हा काय कसाही देश नाही आहे तो. भारत हा देव, ऋषीमुनी आणि साक्षात परमेश्वराचा देश आहे. म्हणजे इथला प्रत्येक नागरिक हा कोण आहे? तर 33 कोटी देवाचं रूप आहे तो. मग राक्षसांवरती आपल्याला तत्परतेने बंदोबस्त करायला काय हरकत आहे? तो राक्षस कंस सारखा माजेल, तो सारखा आपल्याला त्रास देत राहील. म्हणून कायदा आणि सुव्यवस्था ही फार तर फार योगी साहेबांसारखी करा. का योगी साहेबांचे कायदे मला पटले. त्यांचे अतिशय स्वच्छ कायदे आहेत त्यांचे. ज्याने कायद्याचं उल्लंघन केलं का त्याला लगेच शिक्षा करा. त्या माणसाला माफ करू नका. ओके. आणि राहिली साऊंड टेक्नॉलॉजी मी तुम्हाला काही दिवसात देण्याचा प्रयत्न करतो. की मी आता चाललो आहे घोर तपाला चाललो आहे. आता हे माझं घोर तप असणार आहे. नुसती जॉगिंग व्यायाम नाही आहे. आता मी डायरेक्ट पाण्याच्या खाली, अग्नीमध्ये, काट्यावरती आणि शक्यतो घोर वनांमध्ये तपस्येला चाललेलो आहे. बरोबर. इथे तर आपण सगळे जिंकलेले आहे जवळजवळ. एकदम चांगले आरसे आलेत आपल्या घरामध्ये. म्हणजे शक्यतो 100% आई भवानी आपल्या घरात येऊन बसलेली कायमची. बरोबर. म्हणजे हे फक्त गणपतीचं मंदिर नाही आहे, तर हे शिवाजी महाराजांचं स्फुरदीप्ती शिवालय झालेलं आहे. बरोबर. चला मग, स्वामी समर्थ. जय शिवशंकर, जय भोलेनाथ.